हे बघा, तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पळी पापड. बऱ्याच वेळेला हे पापड चिकट होतात, वाळल्यानंतर तुटतात आणि तळल्यावर फुलले जात नाही. यातला साबुदाणा कडक लागतो. तर असं कशामुळे होतं? तर साबुदाण्याचं मिश्रण नीट शिजलं गेलं नाही किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं. साबुदाणा आणि पाण्याच्या परफेक्ट प्रमाणासह आज आपण हे पापड बनवणार आहोत. तर साबुदाण्याचं मिश्रण पापड बनवण्यासाठी रेडी आहे हे ओळखण्यासाठी खास ट्रिक पण शेवटी आपण बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय. तर कुठल्याही कप, वाटी, भांड्याने आपल्याला साबुदाणा इथे मोजून घ्यायचा आहे. आता 2 पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवायचा. नंतर साबुदाणा पूर्ण बुडेल आणि वर थोडंसं पाणी राहील एवढं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभर साबुदाणा भिजू द्यायचा. 7 ते 8 तास मी साबुदाणा भिजत ठेवला. मस्त साबुदाणा भिजलाय, छान फुलला सुद्धा. अशा प्रकारे साबुदाणा भिजलेला पाहिजे. आता हा साबुदाणा चमचाने चांगला मोकळा करून घ्यायचा आहे. तर साबुदाणा शिजवण्यासाठी गॅसवर मी एक पातेलं ठेवलंय. आता ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजलाय त्याच्या 5 पट पाणी घालणार आहे, म्हणजे 5 वाटी पाणी आपण घालणार आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 5 वाटी पाणी हे पळी पापडांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता पाणी घालून झालं की या भांड्यावर झाकण ठेवायचंय आणि पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर पाणी गरम होतंय तोपर्यंत इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या. याचं मिक्सरला आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा. याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा अख्खी लाल मिरची भाजून त्याची पावडर पण इथे वापरू शकता. तर हिरव्या मिरचीचा ठेचा आपला तयार झालाय. लहान मुलांसाठी जर तुम्ही पापड बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमीच ठेवा. तोपर्यंत गॅसवर आपण पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. तर झाकण काढून बघूया. तर पाणी इथे छान मस्त गरम झालेलं आहे. तर आता या गरम पाण्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. सर्वच साबुदाणा यामध्ये घालून झाला की याला एकदा छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण साबुदाणा गरम पाण्यात घालतो तेव्हा पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं. यावेळेला गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. आता मीडियम गॅसवर याला मस्त उकळी आली की गॅस मंद करायचा. परत एकदा तळापासून याला चांगलं हलवून घ्यायचंय. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. तर मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवत राहायचंय. साबुदाणा शिजतोय तोपर्यंत मध्यम आकाराचे इथे मी 2 बटाटे घेतले. तर पहिल्यांदा बटाटे छान धुवून घेतले. आता दोन्ही बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर दोन्ही बटाटे सालून घेतले की यांना आपल्याला किसून घ्यायचंय. तर इथे बटाटे किसण्यासाठी थोडासा जाडसर किस पडेल अशी किसणी घ्यायची. खूप बारीक किसणीने बटाटा किसला तर मिश्रणात याचा पटकन गाळ होतो. अशा प्रकारचा जाडसर बटाट्याचा किस पापडामध्ये छान फुलला जातो आणि दिसायला पण हे अगदी छान वाटतं. आता दोन्ही पण बटाटे आपले किसून झाले. आता किसलेल्या बटाट्यांमध्ये पाणी घालायचं आणि हा बटाट्याचा किस चांगला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर यामध्ये जे स्टार्च असतं ते यामुळे निघून जाते. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा हा बटाट्याचा किस मी धुवून घेतला. आता यामध्ये किस बुडेल एवढं पाणी घालायचंय आणि बाजूला ठेवायचंय, म्हणजे हा बटाट्याचा किस काळा पडत नाही. साबुदाणा शिजायला घातल्यापासून 10 मिनिट झालेत. तर आता झाकण काढून बघूया तर साबुदाणा किती शिजलाय. तर बघा, साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट व्हायला लागलाय, पण मध्ये मध्ये थोडासा कच्चाच वाटतोय. हा पूर्णपणे अजूनही शिजलेला नाही. तर बघा, मिश्रण आता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालंय. मस्त आता एकदा परत याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचंय. आता लगेचच यामध्ये किसलेला बटाटा घालायचाय. तर बटाट्यातलं पाणी काढून टाकायचंय. पाणी यामध्ये अजिबात घ्यायचं नाही. तर किसलेला बटाटा सुरुवातीला न घालता असा उशिरा घातल्यामुळे बटाट्याचा या मिश्रणात गाळ होत नाही. याला आता चांगलं मिक्स करायचंय. तळापासून चांगलं ढवळून घ्यायचंय. तर गॅस आता इथे कमीच ठेवायचा आहे. याला अजून 10 ते 15 मिनिट साबुदाण्यासोबत छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचंय. तर मध्ये 1-2दा आपल्याला हलवत राहायचंय. 10 ते 12 मिनिटं झाले तर मिश्रण छान शिजलंय. बटाटा पण यात पूर्णपणे ट्रान्सपरंट झालाय. साबुदाणा पण यामध्ये चांगला शिजला गेलाय. तर मस्त आता हे चांगलं एकजीव झालंय. पापडाचं मिश्रण आता इथे मस्त शिजल्यानंतर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला घालायचं आहे सुरुवातीला बनवलेला हिरव्या मिरचीचा ठेचा. नंतर या चवीप्रमाणे मीठ घालायचे. तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, वाळल्यानंतर पापड खारट लागू शकता. यानंतर 2 चमचे जिरे घातले. तर उपवासाला जर तुम्ही जिरे खात नसाल तर जिरे नाही टाकले तरी चालतील. तर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे मिश्रण आता एकसारखं हलवत आपण मसाले छान मिक्स करून घेतले. आता याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर असंच राहू द्यायचं, म्हणजे यातले मसाले छान शिजतात.
तर 5 मिनिटांनंतर हे मस्त शिजलंय. जिऱ्यामुळे थोडासा हलका रंग याचा बदललाय, पण हरकत नाही. मिश्रण पापड घालण्यासाठी तयार आहे. हे कसं ओळखायचं? त्यासाठी इथे मी आता एक छोटी प्लेट घेतली. एक पळीभर मिश्रण या प्लेटमध्ये घालायचं. तर हे मिश्रण पसरलं जात नाही आणि असंच एका जागी राहतंय, याचा अर्थ हे चांगलं शिजलंय. जर हे पसरलं गेलं तर समजायचं पीठ कच्चं आहे आणि थोडा वेळ याला अजून शिजवायची गरज आहे. तर आता मिश्रण छान व्यवस्थित शिजलंय. हलकंसं थंड करून लगेच याचे पापड घालायचे. आता मोठ्या भांड्यातून 5 ते 7 पळ्या मिश्रण एका छोट्या भांड्यात काढून घ्यायचं आणि उरलेलं मिश्रण परत झाकून ठेवायचं. तर एका प्लॅस्टिक शीटवर हे पापड आपण घालतोय. आता तुम्हाला छोटे मोठे जसे पापड हवे तसे मिश्रण घालायचं. हलकंसं पळीने पसरवून घ्यायचं. खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही असं मिश्रण पसरवायचं. तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर फॅन खाली घरामध्ये तुम्ही सावलीत हे पापड घालू शकता. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे पळी पापड आपल्याला प्लॅस्टिक शीटवर घालून घ्यायचे. तर वरच्या बाजूने हलकेसे कोरडे झाले की हे पापड दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचे. आता कडक उन्हामध्ये परत 2 ते 3 दिवस पापड छान वाळवून घेतले. पापड मस्त असे कडक झालेले आहेत. कडकडीत उन्हात वाळल्यानंतर पापडाचा आकार थोडासा कमी झालाय. मस्त ट्रान्सपरंट असे हे पापड तयार झालेत. तर बटाट्यामुळे हलकासा पिवळसर कलर या पापडांना आलाय. तर 2 दिवस कडक उन्हात हे पापड वाळवल्यानंतर हे पापड तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. आता आपण इथे पापड तळून बघूया. तर गरम तेलामध्ये हा पापड आपण घातला. मस्त असा पापड फुलला जातो, असा दुप्पट होतो. तर बघा, तळल्यानंतर पापडाचा कलर छान पांढरा शुभ्र झालाय. यातला साबुदाणा आणि किसलेला बटाटा छान मस्त फुलला जातोय. तर एक कच्चा पापड तुम्हाला दाखवते. तर बघा, दुप्पट असा हा पापड फुललाय. मस्त असा खुसखुशीत देखील हा पापड झालेला आहे. तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. तर छान असा हा पापड मस्त खुसखुशीत झाला, अजिबात कडक झालेला नाही. एकदाच असे हे पापड बनवून तुम्ही वर्षभर हवाबंद डब्यात स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही, जाळी लागत नाही. ही पद्धत वापरली तर पापड ना चिकटतात ना तुटतात. तळल्यावर पण मस्त असे फुलून येतात. तुम्ही पण घरी असे पापड नक्की करून बघा. कसे झाले ते कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.